इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवे सचिव म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधानसभेला मी संधी मागितली होती, पण तेव्हा संधी दिली नाही। आता दिलेली जबाबदारी नीट पार पाडेन अशी भूमिका सुधीर साळवींनी मांडली। सुधीर साळवींशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे त्याप्रमाणे शिवसेना माझे मार्गदर्शक शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव ही जबाबदारी आज माझ्यावरती दिलेली आहे आणि खूप आनंद वाटतोय। ही जबाबदारी आज पक्षाने माझ्यावरती एवढा विश्वास ठेवलेला आहे, तो सार्थकी ठरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पाहता हे सचिवपद कितपत जबाबदारीचं वाटतं, कारण का मुंबईची निवडणूक ही आता शिवसेनेसाठी खूपच महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची राहिलेली आहे। शिवसेनेचे 2 गट झाले आहेत, 2 पक्ष झाले आहेत, त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे। कशी जबाबदारी वाढली आणि कसं टिकवून ठेवता येईल जे महापालिकेवर भगवा शिवसेनेचा फडफडतो इतके वर्ष तो? शिवसेना संघटना आणि आव्हान हे एक समीकरण शिवसेनेच्या स्थापनेपासूनच आहे। त्यामुळे मला वाटते शिवसेनेची मुंबई आणि मुंबईची शिवसेना हे अधोरीच राहील आणि त्यात लालबाग, परळ, शिवडी हा तर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवरती उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने, आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली भगवा लवकरच फडको। लोकसभा निवडणुका ज्या वेळेला जाहीर झाल्या होत्या, अजय चौधरी अरविंद सावंत यांना दिलं, त्यानंतर विधानसभा जाहीर झाल्या, अजय चौधरी विरुद्ध तुमचा असा सामना पाहायला मिळत होता, तेव्हा अशी चर्चा पाहायला मिळाली होती, ऐकायला मिळाली होती की सुधीर साळवी यांच्यावर कुठेतरी अन्याय केला गेला उद्धव ठाकरेंनी। तो अन्याय खरंच तुमच्यावर झाला असं तुम्हाला वाटतं आणि तर पुनर्वसन तुमचं केलं आहे का? नाही, पक्ष आहे, संघटना आहे, असा अन्याय नसतो। मी देखील उमेदवारी मागितली होती, परंतु माझ्या असतील सन्मान्य अजय चौधरी साहेबांचा देखील आज सकाळीच अभिनंदनासाठी फोन होता। आम्ही सोबतीने अनेक वर्ष काम केलेलं आहे, याही पुढे संघटनेचं काम आम्ही सोबतीनेच करत राहू। शेवटचा प्रश्न, मुंबईचे अनेक प्रश्न आहेत, सचिवपद आहात तुम्ही, याआधी संघटनेसोबत काम केलं, अनेक मुद्दे आहेत, खड्ड्यांचा प्रश्न, तर पाण्याचा प्रश्न मुंबईकरांसमोर खूप मोठा उभा ठाकला आहे, कारण का सलग 3 दिवस टँकर्सचे संप आहेत। मुंबईच्या प्रश्नांकडे कसं पाहता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून? सन्माननीय शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे या पाणी प्रश्नावरती नित्यनेमाने रोजच बोलत आहेत आणि जो आदित्यसाहेब आदेश देतील त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण करू। धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।